मागे पाऊल घेत नाही, तुमचा एक हत्तीपणाचा आरोप तुमच्यावर अनेकदा झालाय, पण आज चक्क तुम्ही मुंबई जाण्यासाठी पावलं मागे घेतली. तुम्हाला आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटतं? पुढे जाताच आहे ना 15-16 हजार उभा केलेत आणि लोक रात्री आम्ही वापस पाठवलेत तयारीने यायला. तुम्ही साक्षीदार आहेत. उठला असंच गेलेले लोक पायी चालतेत, त्यांचा विचार करायला लागल. इथून 10-15 किलोमीटर पायी चालले. एका दिवसात 10-15 किलोमीटर माणूस चालू शकत नाही. ते 1 ते 6-7 वाजेपर्यंत एवढं चालले, दमलेत लोक. त्यांना जेवण तर पाहिजे का? मुंबईत जायचं म्हणजे का लगे मग तसं जायचं का? त्यांच्या सुविधा नव्हत्या आणि रात्रीच करणार होती ती. हे अपेक्षितच होतं ना की पोलीस तुम्हाला अडवतील, तुम्हाला अडवलं जाईल. आपण त्यांनी तुम्हाला माहिती होतं का? आपण त्यांनी चॅलेंज दिलं ना. बीडमध्ये ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे. काल तुम्हाला का नाही कळलं की समाजाला वेळ? अहो त्यांनी गुन्हे दाखल केले राव. मग हट्टीपणाची होती का? काय संबंध आहे हट्ट्याचा? त्यांचा हट्टी होता का? मग गुन्हे दाखल करायचा, न्यायालयाचा त्यांना सन्मान ठेवायचा नाही. मग न्यायालय म्हणलं कुठं उद्रेक करायचा नाही. शांततेत रास्तारोको झाले की नाही? शांततेत रास्तारोको कशाला गुन्हे दाखल केले? मग कालची कृती तुमची हट्टीपणा त्यांची नाही का? मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले? त्यांना चिघळायचं एक वातावरण. काय कारण आहे गुन्हे दाखल करा? शांततेत कोर्टाचा सन्मान ठेवला ना मराठ्यांनी. काय गरज आहे? सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची का करत नाहीत? हे हट्टेपणा नाही त्यांचा? आधी सूचना त्यांनी काढली, म्या काढली. हे हट्टेपणा नाही तुमचा? बाकीच्या तुम्हाला हरकती वाचल्या नाही आणि ह्या हरकती वाचायच्यात का तुम्हाला? 15 वर्ष गॅजेट घ्यायला किती वेळ लागतो? तुम्हीच आमच्यावर हल्ला केला इथं आंतरवालीत. गुन्हे घ्यायला 5 महिने लागतील. मागं हट्टेपणा नाही का तुमचा बी मराठ्याच्या विरोधात? तुमचं चालतं आणि आम्ही 16 दिवस उपोषण केलं त्याला हट्टेपणा म्हणते? 16 दिवस वाट बघितली तुमची. 16 दिवस हे नाही देता तुम्ही सरकार. मी राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, शांततेत आंदोलन, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी होणार, काळजी करू नका. फक्त मुख्यमंत्र्यांनी देऊन फडणवीस इथून पुढे सावध व्हा. हे बाकीचं गुन्हे दाखल करायचं, कुठं मीडियात बायटा द्यायला लावायच्या, कार्यकर्त्याच्या हाताने पैसे पुरून हे बंद करा. नाराजी ओढून घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागा लागा. आणखी नाराजी धुवून जाऊ शकती. नसता घोडान मैदान जवळ आहे. तुम्ही जे आंदोलन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.